हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. मी पण खूप छान आहे. आज आम्ही जातोय फॅमिली ट्रिपवर. तर 2026ची ही आमची फर्स्ट ट्रिप असणार आहे आणि कायरव आणि पर्निकाची सोबतची फर्स्ट ट्रिप आहे. अर्ली मॉर्निंगची फ्लाईट होती आमची 5:20ची. आम्ही 2:30 वाजता उठून सगळेजण मस्त रेडी झालो होतो. सगळेजण खूप एक्सायटेड होते. कायरव आणि पर्निका थोडे जास्तच एक्सायटेड होते, कारण त्यांना सोबत एकत्र जायला भेटणार होतं. फ्लाईटमध्ये वगैरे भरपूर गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ते खूप जास्त खुश होते. आम्ही सगळेजण आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो होतो. लवकरच उठलेलो, पण आम्हाला फ्रेश होऊनच जायचं होतं, कारण की आम्हाला तिकडे पोचल्यानंतर, तिकडे म्हणजे गोव्याला पोचल्यानंतर, तर आम्ही जातोय गोव्याला. तर गोव्याला पोचल्यानंतर आम्हाला रूम्स लगेच भेटणार नव्हतं, म्हणजे हॉटेल लगेच भेटणार नव्हतं. 2 वाजता आमचा चेक इन टाईम होता आणि आम्ही 7:30-8 वाजता पोचणार होतो तिकडे. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण घरूनच व्यवस्थित आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जाऊ, म्हणजे आपल्याला जास्त थकवा जाणवणार नाही. आणि मग तिकडून आम्ही लगेच दूधसागरला जाणार होतो. आम्ही रेंटनी कार वगैरे घेतली होती, ती तिकडे सगळी येणार होती एअरपोर्टला वगैरे. ते पुढे तुम्हाला मी सांगतेच आहे. तर एअरपोर्टला पोचल्यानंतर आम्ही चेक इन वगैरे केलं, बॅग्स वगैरे दिल्या. त्यानंतर आम्ही बोर्डिंग गेटकडे गेलो होतो. तिकडे बसल्यानंतर कायरव आणि पर्निकाला भूक लागलेली, त्यामुळे गौरीनी थेपले वगैरे जे आणले होते ते त्यांना दिले. ते त्यांनी खाल्ले. त्यांची मस्ती चालूच होती. 4-4:30 झाले होते, पण असं काही वाटतच नव्हतं की 4-4:30 झालेत. खूप गर्दी होती, बरेच गर्दी होती फ्लाईटसाठी. एअरपोर्टला पण गर्दी भरपूर होती. मग ऐनवेळेस असं झालं होतं की आमचं म्हणजे बोर्डिंग गेट चेंज झाला होता, तर आम्ही पटकन त्या गेटकडे गेलो. बोर्डिंग स्टार्ट झाली होती. जर थोडासा लेट झाला असता तर आमची फ्लाईट मिस झाली असती. मग ऐनवेळेस पटकन आम्ही तिकडे गेलो आणि मग फ्लाईटमध्ये बसलो. कायरव आणि पर्निका थोड्या वेळ जागी होती पर्निका, पण नंतर पर्निका झोपून गेली होती, पण कायरव मात्र जागाच होता, कारण त्याला सगळं बघायचं होतं. एक्सायटेड होता तो, विचारत होता बऱ्याच गोष्टी मला, आणि थोडा घाबरला पण होता, कारण लाईट्स वगैरे नंतर बंद झालेले. त्यामुळे काही नाही, मग एन्जॉय करत मस्त व्ह्यू एन्जॉय. रात्रीचं म्हणजे रात्री पहाट होती, पण उजेड अजिबात झाला नव्हता. पोचेपर्यंत आम्ही पोचलो त्यावेळेस पण अंधारच होता, त्यामुळे थोडंफार लाईट्स वगैरे दिसत होते, ते त्याला दाखवले. आणि मग आम्ही पोचलो होतो गोवा एअरपोर्टला. ते गोवा एअरपोर्ट आहे, खूप छान आणि मोठं आहे गोवा एअरपोर्ट. आमची कार आली होती बाहेर, मग आम्ही कार वगैरे घेतली. तिकडून हॉटेलला गेलो. हॉटेलला तर काही चेक इनचा टाईम 2 वाजता होता, त्यामुळे आम्ही बॅग्स वगैरे ठेवल्या वेटिंग रूममध्ये आणि चेंज वगैरे करून मग आम्ही दूधसागरला निघालो. तर हे आहे आमचं हॉटेल, विल्मरीज हॉटेल, कलंगूटमध्ये नॉर्थला. तर खूप छान हॉटेल आहे. एक्सपिरियन्स खूप छान होता. सर्विस पण चांगली आहे. रूम्स एकदम व्यवस्थित मस्त आहे. रूम टूर पण मी देईल सेपरेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. छान व्हिडिओ आहेत. गोव्याला आम्ही काय काय केलं, कुठे कुठे गेलो, काय काय म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता गोव्याला गेल्यानंतर. मी त्या बऱ्याचशा गोष्टी शूट केलेल्या आहेत, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आवडेलही बघायला. रेडी वगैरे झालो, कपडे चेंज केले आणि मग आम्ही निघालो होतो दूधसागरला. दूधसागर कलंगूटहून 2 तासाच्या अंतरावर होतं. लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो होतो गोव्याला, त्यावेळेस दूधसागरला जायला आम्हाला जमलं नव्हतं. मग ह्यावेळेस म्हटलं वेळ पण आहे आपल्याकडे, तर जाऊन येऊयात. तर आम्ही निघालो. पूर्ण फॉरेस्ट एरिया होता. खूप छान रस्ता होता. कुणाल ड्राईव्ह करत होतं, त्यामुळे मला जास्तच छान वाटत होतं, कारण मस्त वाटत तो जेव्हा ड्राईव्ह करतो त्यावेळेस. तर 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो होतो एका लोकेशनला. आपल्याला आपली गाडी पार्क करावी लागते आणि नंतर त्यांच्या व्हेकलनी जावं लागतं. तिकीट्स पण होते, तिकीट पण काढावं लागतं. कुणाला आणि जिजूने तिकीट वगैरे काढलं. त्यानंतर आम्हाला त्यांनी एक गाडी दिली. त्या गाडीमध्ये 7 लोक बसावे लागतात. तर आम्ही 4च होतो आणि 2 मग एक कपल आमच्यासोबत बसलं होतं गाडीमध्ये. हा जो एक्सपिरियन्स होता, म्हणजे दूधसागरला पोचेपर्यंतचा जो रस्ता होता, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आल्या, पाण्यातून गाडी जाणं वगैरे, फॉरेस्ट एरियामधून छोट्या रस्त्यातून, वळणावळणाच्या रस्त्यातून गाडी जाणं, म्हणजे जंगल सफारी टाईप, जीप सफारी टाईपच असतं ते. खूप छान एक्सपिरियन्स होता तो. पण तिकडे फक्त म्हणजे उजेडातच जाऊ शकतो आपण. 4 वाजता नंतर तिकडे एंट्री बंद होऊन जाते, कारण 6 वाजता तर अंधार पडायला सुरुवात होतं.
आणि मग आम्ही लवकरच गेलो होतो आणि कारण आम्हाला रिटर्न परत हॉटेलवर येऊन बॅग्स वगैरे ठेवून चेंज करून परत आम्ही बागा बीचला डिनरला जाणार होतो. बागा बीचचं पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं. बागा बीच पण खूप मस्त होता. तर अगोदर मी दूधसागरचं तुम्हाला दाखवते. हे पाण्यातून अशी गाडी जात होती. रस्ता पण असा थोडासा ना खडकाळाच होता, ऑफ रोड. खूप छान होता. पण बरं, खूप छान वाटलं. आम्ही जेव्हा केरळला गेलो होतो जीप सफारीला, तेव्हा रस्ता ना चांगला होता, पण हा रस्ता अजिबात चांगला नव्हता. म्हणजे रस्ता नव्हताच, फक्त माती माती अशी होती. 45 मिनिट्सचं असतं ते. 45 मिनिट्स नंतर आम्ही त्या स्पॉटला पोचलो होतो. पण इकडेच नाही संपत आहे, हा स्पॉट नाहीच येतो. 45 मिनिट्स झाल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी उतरावं लागतं. मग ते लाईफ जॅकेट देतात आणि लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे आणि बरंच आतमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यावेळेसच आपल्याला हा दूधसागर वॉटरफॉल दिसणार आहे आणि हा फायनली दिसतोय. पण हा पण मेन नाही आहे, हा लांबून दिसत होता. ट्रेन पण तिकडून वरून जात होती त्याच वेळेला ज्यावेळेस आम्ही तिकडे गेलेलो. हा तो मेन वॉटरफॉल आहे दूधसागरचा. तर सगळेजण पाण्यामध्ये भिजत होते, मस्त एन्जॉय करत होते. आम्ही फोटोज वगैरे काढले आणि पाणी खूप थंड होतं, खूप जास्त थंड होतं. आणि ना हे जे आणि माकडं खूप होती तिकडे, खूप सारे माकड होते जे की आपल्या जवळ येत होते सारखे. खूप भीती वाटत होती मला, पण बरेच लोक होते, फॉरेनर्स लोक जास्त होते, फॉरेनर्स लोक वगैरे होते. आणि लाईफ जॅकेट तर सगळ्यांना घालायचंच होतं तिकडे, कंपल्सरीच आहे. आपण गाडीतून उतरतानाच ते लोक आपल्याला लाईफ जॅकेट देतात. म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळेस आपण तिकीट काढतो त्या तिकीट काउंटरलाच आपल्याला लाईफ जॅकेट ते लोक देत असतात. आणि मग ते आपण जेव्हा पोचेल तिथं त्यावेळेस ते लोक आपल्याला घालायला देतात आणि ते लाईफ जॅकेट घालूनच आपल्याला पूर्ण प्रवास करायचा आहे आणि त्या पाण्यात उतरताना ते घालायचंच आहे. खूप थंड पाणी होतं. मी काय जास्त पुढे गेले नव्हते पाण्यामध्ये, थोडंसंच फक्त एक दगड बघितला होता आणि त्याच्यावर बसूनच मी फोटो व्हिडिओज काढले. कायरोची इच्छा होत होती आत जाण्याची, पण खूप पाणी थंड असल्यामुळे ना नाही जाता आलं त्याला. त्यानंतर मग आम्ही हॉटेलवर आलो होतो. बॅग्स वगैरे आम्ही आमच्या रूम्समध्ये ठेवल्या आणि रेडी झालो डिनरला जाण्यासाठी. बागा बीचला आम्हाला डिनरला जायचं होतं. तर हे माझं डिनरचं आउटफिट होतं आणि हा पूल आहे हॉटेलचा. नाईट लाईफ खूप मस्त आहे गोव्याची. म्हणजे नाईटला फिरायला इतकं छान वाटत होतं. शॉपिंगचे पण भरपूर ऑप्शन्स होते तिथे. स्ट्रीट शॉपिंग, चप्पल वगैरे, शोपीस, मॅग्नेट्स, कपडे तर खूप सुंदर सुंदर होते. जे कोणी गोव्याला जाणार असेल फ्युचरमध्ये, जेव्हा तुम्ही प्लॅन करत असेल, तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तिकडे जाताना अजिबात तुम्हाला जे कपडे घेऊन नका जाऊ, नवीन कपडे शॉपिंग नका करू, तिकडे जाऊनच शॉपिंग करा. कारण तिकडे भरपूर व्हेरायटी आहे आणि खूप मस्त मस्त व्हेरायटी आहे कपड्यांची. आपण इकडे खूप कन्फ्यूज होतो की कशा प्रकारचे कपडे न्यायचेत आपल्याला गोव्याला. तर आणि आपल्याकडे इकडे जास्त तसे कपडे नसतात, पण तिकडे तुम्हाला सगळ्या टाईपचे कपडे भेटून जातील आणि आवडतील पण. तर हेच सजेशन असेल माझं, गोव्याला जे जाणार आहेत त्यांनी तिकडे जाऊनच शॉपिंग करा. खूप छान छान व्हेरायटी आहे तिकडे. तर हे आहे बागा बीच. नाईटला इतकं सुंदर मस्त दिसतं आहे. आम्ही एक टेबलवर बसलो होतो सगळेजण आणि आम्ही सोडा वगैरे घेतलेलं. कायरो आणि पर्निकांनी अजिबात त्रास दिला नाही बागा बीचवर, कारण त्यांना आम्ही बीच टॉयज घेतलेले आणि ते मस्त आमचं पूर्ण जेवण होईपर्यंत आम्ही बराच वेळ तिकडे बसलो होतो. सगळं काही म्हणजे त्रासच नाही दिला त्यांनी, एन्जॉय वगैरे केला त्यांनी पण छान. आम्ही पण मग जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही डान्स पण केला होता, तो मी लास्टला ॲड केलेला आहे. डान्स वगैरे करून म्हणजे 10 वाजता म्युझिक बंद होऊन जातं, पण जेवण वगैरे 1-2 वाजेपर्यंत चालू असतं. तर आम्ही म्हणजे लेट नाईट आम्हाला जायचंच होतं तिकडे, त्यामुळं मग आम्ही बराच वेळ तिकडे थांबलो होतो. पण मग सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे झोप झाली नव्हती. मग आम्ही जेवण वगैरे केलं, थोडा डान्स केला आणि मग हॉटेलवर गेलो होतो आणि आराम केलेला. सेकंड डेला आम्ही ह्याला गेलो होतो, पणजी वगैरेला गेलो होतो. नाही, पणजीला नव्हतो गेलो, सॉरी. आम्ही अगोडा फॉर्टला वगैरे गेलेलो. तर त्याचे व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे 1-2 दिवसानंतर. तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला आवडतील नक्कीच.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.